नमस्कार मित्रांनो, दिव्यांगजनासाठीचं अर्थसहाय्य म्हणजेच दिव्यांगजनाची पेन्शन. या पेन्शनच्या आधारे दिव्यांगजनाला दर महिन्याला एक छोटासा आर्थिक हातभार मिळतो आणि त्या आर्थिक मदतीच्या आधारावर तो दिव्यांगजन स्वतःचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच्यामध्ये अगोदर जे 1500 रुपये पेन्शन मिळत होतं ते कसं तरी 2500 रुपये झालं. त्याच्यानंतर असो 10-15 दिवस उशिरा का होईना महिन्याला पण ते पेन्शन मिळत होतं. पण जेव्हा दिव्यांग कल्याण विभागाने मात्र पेन्शनच्या सगळ्या गोष्टी स्वतःकडे घ्यायचं ठरवलं आणि 1 एप्रिल पासून दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांगजनाची पेन्शन वितरित होणार असं ठरलं. आणि त्याचबरोबर दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांगजनासाठीचं एक नोंदणी पोर्टल तयार केलं. त्या पोर्टलवर प्रत्येक दिव्यांगजनांनी नोंदणी करायची आहे आणि त्याच्यानंतर त्या दिव्यांगजनाला विविध योजना आणि त्यांचा लाभ मिळणार अशा प्रकारचं सगळं ठरलं आणि त्या प्रकारचे शासन निर्णय पण निघाले. हे सगळं झालं, हरकत नाही, हे सगळं दिव्यांग हितासाठी होणार असं जरी समजलं तरी हे सगळं करत असताना मात्र नियोजन पूर्ण न करता हे झालं आणि त्याच्यामुळे मागच्या 2 महिन्यापासून दिव्यांगजन पेन्शन पासून वंचित आहे किंवा ते पेन्शनची वाट बघतोय की माझी पेन्शन कधी मिळणार. याच्यामध्ये 2 गोष्टी आल्या. एक तर त्या दिव्यांगजनाचं पेन्शन आली नाही, मिळाली नाही ज्या दिव्यांगजनाचं UDID कार्ड किंवा UDID प्रमाणपत्र नाही, कारण त्याच्याशिवाय पोर्टलवर नोंद होत नाही, त्याच्यामुळे त्याला पेन्शन मिळाली नाही अशी एक गोष्ट येते. दुसरी गोष्ट येते तात्पुरता आणि कायमचा दिव्यांग याच्यातला फरक. कायमच्या दिव्यांगजनाला पेन्शन मिळते पण तात्पुरत्या दिव्यांगजनाला जे कायमच्या दिव्यांगजनाला लाभ मिळतात ते मिळत नाहीत आणि हे निर्णयानुसार आहे, शासन निर्णयानुसार आहे. पण आतापर्यंत त्यांना ते लाभ मिळत होते, मग आता थांबले. या सगळ्या गोष्टीमुळे ना तो जो दिव्यांग आहे ना तो झाला परेशान, तो झाला त्रस्त आणि त्याच्या समोर सगळे असे प्रश्न दिसत होते, कारण जीवन जगायचं म्हणल्यावर या सगळ्या गोष्टीची गरज आहे आणि याच्यामुळे तो परेशान दिव्यांग आणि तो हातबल दिव्यांग. पण याच्यानंतर मात्र महाराष्ट्र शासनाने परत एक स्टेप घेतली, परत एक भूमिका घेतली की दिव्यांग कल्याण विभागाकडे जे पेन्शनच्या सगळ्या गोष्टी आल्या होत्या त्या परत पूर्वपदावर देण्यात आल्या आणि त्याच्याच बरोबर 15/5/2026 ला शासन निर्णय काढण्यात आला. त्या शासन निर्णयानुसार मात्र विशेष सहाय्य योजनेसाठी UDID कार्ड नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना पण सध्या पेन्शन मिळणार आहे आणि त्याच्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे. आता याचं असं का झालं असेल बरं की गव्हर्नमेंटने महाराष्ट्र शासनाने असो केंद्र शासनाने असो अनेक वेळा सांगितलंय, त्याच्यासाठीचे पत्र काढले, परिपत्रक काढलेत की ज्यांच्याकडे राज्याचं प्रमाणपत्र आहे त्यांनी त्या प्रमाणपत्राला UDID कार्ड मध्ये रूपांतरित करून घ्यायला पाहिजे. मग का नाही करून घेतलं गेलं हा मात्र प्रत्येक दिव्यांगजनाला विचारावा असा एक प्रश्न आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आम्ही काही दिव्यांगजनाला बोलतो त्यावेळेस कळतंय की चाललंय ना रोजचं, आम्हाला काही नवीन माहित नाही त्याच्यामुळे त्यांनी करून घेतलं नाही. काही दिव्यांगजनाला असं वाटतं की हे महाराष्ट्राचं तिथं घेऊन जाऊन UDID करावं आणि आपली टक्केवारी कमी झाली तर काय करावं. आणखीन काही दिव्यांगजनाला याच्याबद्दल नॉलेजच नाही, आयडियाच नाही असं पण जाणवतं आणि काही जणांना असं वाटतंय की या सगळ्या गोष्टी मात्र नोकरदार जे आहेत दिव्यांग त्यांच्यासाठीच आहेत, आपल्यासाठी नाही. अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला जेव्हा आम्ही दिव्यांगजनावर चर्चा केली त्यावेळेस कळलं. पण या सगळ्या राड्यामध्ये मात्र ज्यांचं UDID कार्ड नाहीये त्यांची पेन्शन बंद, त्यांचं त्या पोर्टलवर नोंद, या सगळ्या गोष्टीमध्ये मात्र शासनाच्या समोर आणि दिव्यांगजनाच्या समोर मोठी अडचण आली होती. त्यासाठी मात्र शासन निर्णय हा स्पष्ट सांगतोय की 1 एप्रिल 2026 पूर्वी ज्यांना संजय गांधी किंवा इतर सहाय्य योजनांचा लाभ घेतलेला आहे, कशाच्या आधारे 20 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयाच्या आधारे त्यांचा लाभ सुरू ठेवणे. कुठपर्यंत सुरू ठेवणे तर त्याच्यासाठी गाईडलाईन करून दिलेला आहे. हा लाभ त्या दिव्यांगजनाचा सुरू राहणार आहे 30 सप्टेंबर 2026 पर्यंत. त्याचबरोबर या शासन निर्णयामध्ये जे दिव्यांग आहेत, जे लाभार्थी आहेत या योजनांच्या अर्थसहाय्य, त्या सर्व दिव्यांगाचा 15 जून 2026 पर्यंत UDID साठी अर्ज सादर करून घ्यावा आणि तो जो अर्ज सादर करून घेतला तो कुणी घ्यायचा, नायब तहसीलदार याने अर्ज सादर करून घ्यावा आणि ज्यावेळेस तो अर्ज दिला जाईल UDID साठी त्यावेळेस त्या अर्जाचा एनरोलमेंट नंबर जो असतो तो अर्जाचा एनरोलमेंट नंबर सोशल असिस्टन्स स्कीम म्हणजेच या सगळ्या विशेष सहाय्य योजना, तर या योजनाच्या पोर्टलवर तो नंबर अद्ययावत करावा. म्हणजे ते दिव्यांगाने अर्ज केलेला आहे, ठीक आहे, त्यांची प्रोसेस चालू आहे, सप्टेंबर पर्यंत त्या सगळ्या गोष्टी होतील असा त्याचा अर्थ होतो. दिव्यांगजनाची पेन्शन तोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत चालूच राहील. त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट समोर आलेली आहे की UDID कार्ड आणि आधार कार्ड या दोन्हीवरचा जो
जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेमध्ये तफावत आहे. UDID कार्डची जन्मतारीख वेगळी आणि आधार कार्डची जन्मतारीख वेगळी. याच्यामध्ये त्या दिव्यांगजनाने अगोदर पण जागरूक राहायला पाहिजे होते की नाही, आपल्या गोष्टीबद्दल आपण जागरूक राहायला पाहिजे. पण ठीक आहे, आता हे जे झालेलं आहे दोन्ही मधला जन्मतारखेची फरक, ही तफावत पण दूर करण्याचं काम शासनाने तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्याकडे दिलेलं. आणखीन एक गोष्ट याच्यात सांगितलेली आहे, जे दिव्यांग हयात नाहीयेत किंवा जे बनावट लाभार्थी आहेत त्यांचे नावं यादीतून वगळण्यात यावे. आता हे बनावट लाभार्थी कसे शोधणार आहेत आणि कोण शोधणार आहेत आणि त्याच्यासाठीचा कोणता क्रायटेरिया हे मात्र शासनाने सांगितलेलं नाहीये. आता ते लाभार्थी शोधायचे, याच्यासाठी तर चाललं होतं सगळं खटापिटा बनावट सगळे शोधण्यासाठी. ठीक आहे, त्याला यश किती मिळालं आणि हा चर्चेचा विषय असू शकतो प्रत्येक वेगळा. पण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर एक मात्र खरं आहे की महाराष्ट्र शासनाने UDID मध्ये महाराष्ट्र प्रमाणपत्राचं रूपांतर करावं याच्याबद्दल सूचना दिल्या. त्याचबरोबर केंद्र शासनाने पण याच्याबद्दल सूचना दिल्या. मग त्यावेळेस दिव्यांग बांधव जागरूक का नव्हते हा एक प्रश्न येतो. त्यावेळेस जर ते सगळं झालं असतं, आतापर्यंतची परेशानी, पेन्शनसाठीचा एक अडथळा, 2-3 अडथळ्यापैकी एक अडथळा तरी दूर झाला असता तरी हरकत नाही. शासनाच्या या निर्णयाचं आभार आणि कौतुकी शासनाने कमीत कमी 30 सप्टेंबर पर्यंत तरी दिव्यांगजनाची पेन्शन चालू ठेवण्याचं या JR मधून सांगितलेलं आहे. आता विषय तो येतो की तात्पुरते दिव्यांग आणि कायम दिव्यांग. तात्पुरत्या दिव्यांग आणि कायम दिव्यांग यांना जर अगोदर पेन्शन मिळत होती तर मग आता नेमकं त्यांच्या पेन्शनचं पुढं काय होणार याच्याबद्दल पण शासन कोणता निर्णय घेते याची एक उत्सुकता सर्व दिव्यांगजनाच्या मनात आहे. तात्पुरते दिव्यांग जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ही शासनाची जी थोडीशी मदत आम्हाला मिळते ती मदत मात्र आमच्या उपचारासाठी कामी येते आणि त्याच्यामुळे हा लाभ बंद करू नये. आता हे जे मत आहे हे नेमकं याच्यावर शासन काय भूमिका घेतं हे बघावं लागेल. म्हणून आजचा हा जो शासन निर्णय आहे विशेष सहाय्य योजनेसाठी UDID नसलेल्या दिव्यांग बांधवांना मुदतवाढ, या शासन निर्णयामुळे कमीत कमी दिव्यांगजनाला सप्टेंबर पर्यंत तरी पेन्शन मिळणार आहे. पण ज्यांनी UDID केलं नाही त्यांनी मात्र स्वतःच्या प्रमाणपत्राचं, महाराष्ट्राच्या प्रमाणपत्राचं रूपांतर UDID मध्ये करून घ्यावं, म्हणजे पुढे तर अडचण येणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. पुढे आणखी एखादा उपयुक्त व्हिडिओ दिव्यांग हिताचा घेऊन आपण भेटू. नमस्कार.